नमस्कार, मी तेजल चौकेकर खोट। आता घेऊयात महाफास्टमध्ये बुलेटिनमध्ये टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मंत्री विखे पाटील आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि नगरसेवक विखे पाटलांकडे समस्या मांडणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या सेनेला धक्का, माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपच्या वाटेवर, भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार सूत्रांची माहिती। सांगलीत अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन। करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया, ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा, वरळीतील NSCI डोममध्ये मेळाव्याचं आयोजन। कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अलर्ट, 300हून अधिक इच्छुकांनी मागितली भाजपकडे उमेदवारी। आज 3 वॉर्डमधील मुलाखती होणार। जळगावात पालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज, भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालावधीत विश्वगुरूंच्या नादात भारताला एकही मित्र नाही, 2-3 महिन्यात पाकिस्तान विरोधात पुन्हा युद्ध होईल, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान। पारडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमींची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस, भवानी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। मेसीच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबईकरांनी दाखवलं शिस्तबद्धतेचं दर्शन, मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्टवर मुंबईकरांचे मानले आभार। फडणवीसांचा ट्विटमधून पश्चिम बंगाल सरकारला चिमटा, पश्चिम बंगालमध्ये झाला होता राडा। डोंबिवलीत शिवसेना भाजपचं मनोमिलन, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे दोघंही एकत्र जलकुंभ आणि पंपिंग हाऊस दोघांच्या हस्ते भूमिपूजन। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शूटिंग रेंजचे श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण, श्रीकांत शिंदेंनी लुटला नेमबाजीचा आनंद। दरम्यान आगामी निवडणुकीतही निशाणा बरोबरच लागेल, खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना टोला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या रोजगारीसाठी नवी घोषणा, कौशल्य विभागाकडून विशेष प्रयत्न, प्रशिक्षणार्थींसाठी 6 सूत्री कार्यक्रम जाहीर, ITI मध्ये प्रशिक्षण देऊन खासगी उद्योगातही प्राधान्य देणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। नदी प्रदूषण रोखण्याचं काम प्रगतीपथावर, मुंबईतील इतर नद्यांचंही प्रदूषण रोखण्याचं काम सुरू, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची लेखी उत्तरात घोषणा। साताऱ्यात सापडला 115 कोटींचा MD ड्रग्जचा साठा, शिंदेंच्या गावाजवळ ड्रग्ज सापडले, मुंबई पोलिसांनीही कारवाई केली, मात्र सातारा पोलिसांना याची माहिती नव्हती का, दानवेंचा सवाल। परभणीत भाजपकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू, भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, मोठ्या संख्येनं मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी। बीडमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची 76वी जयंती साजरी, जयंतीनिमित्त रामतीर्थ MIDCत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक साहित्य वाटपांचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप, सोलापूरच्या टेंभुर्णी गावात मराठा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी ओतले काळे ऑइल, एकेरी उल्लेख केला नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा खुलासा। महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला, मुंबईसाठी पुढील 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक पार पडणार, अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती, भाजपा आज आणि उद्या घेणार मुलाखती, पहिल्या दिवशी 226 उमेदवारांच्या मुलाखती। जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज, पहिल्याच दिवशी 114 जणांनी अर्ज घेतले असून उद्यापर्यंत अर्ज वाटप सुरू राहणार। बीडच्या परळी स्ट्रॉंग रूमसाठी विशेष सुरक्षा तैनात, मतपेटीसाठी 25 CRPF, 16 पोलीस कर्मचारी, 1 पोलीस अधिकारी, 1 LED TV आणि 35 CCTV कॅमेऱ्यांचा समावेश। झाकीर हुसेन यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त मेस्ट्रो फॉरेव्हर एक ट्रिब्यूट टू झाकीर हुसेन संगीत मैफलीचं आयोजन, NCP कडून 2 दिवसीय संगीत मैफिल आयोजन। मुंबईतील मालाड, मालवणी, मनोर, गोराईत बांगलादेशींचं बेकायदेशीर वास्तव्य, बांगलादेशी रोहिंग्यांना हटवण्यासाठी उद्यापासून 2 दिवस वन विभागाकडून संयुक्त कारवाई।
साताऱ्यात हजारोंच्या संख्येत आरपीआय गवई गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी। मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते आज हरित नाशिक अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन। पहिल्या टप्प्यात 15,000 वृक्ष लावण्यात येणार। मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटींचा निधी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून वितरण। मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींची तरतूद। मराठी शाळांच्या मुद्द्यावर 18 डिसेंबरला मुंबई महानगरपालिका मोर्चा। तर मराठी शाळांच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्राचा कृतीशील कार्यक्रम। मराठी अभ्यासक केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांची घोषणा। कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी। 2 दिवसात 3,46,000हून अधिक भाविकांनी घेतलंय दर्शन। मिठी नदी पात्र रुंदीकरण आणि विमानतळ बाधित 400 मुंबईकरांना घराचं वाटप। आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकारानं MMRDA कडून कुर्ला HDL मध्ये घरे। MMRDAच्या मुख्यालयात घरांची सोडत। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सिंधुदुर्गातील न्यायमूर्ती शिरसाट, न्यायमूर्ती जामसडेकर यांची निवड। तर कुडाळ येथे वकील संघटनेच्या वतीनं न्यायमूर्तींचा भव्य सत्कार। नांदेडमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता तरुणीला फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन। दुखापतग्रस्त क्रीडापटूंसाठी उपचार केंद्र सुविधा उपलब्ध करून देणारे KEM ठरणार पहिले रुग्णालय। 20 रुग्णालय असणाऱ्या वॉर्डच्या माध्यमातून क्रीडापटूंवर एकाच छताखाली उपचाराची सुविधा। महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची माहिती। मावळ संतापजनक घटनेनं हादरले। 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। वंदे भारत रेल्वेत निकृष्ट जेवण देत असल्याचा प्रवाशांचा आरोप। पोळ्या कच्च्या तर अंडाकरीमध्ये निघाला केस। प्रवाशांनी व्हिडिओ बनवून केली निकृष्ट जेवणाची तक्रार। रेल्वेत निकृष्ट जेवणाची गुणवत्ता सुधारण्याची मागणी। कल्याण सिंडिकेट परिसरात धक्कादायक घटना। रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न। चोप देत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलाय। साताऱ्यात झेंडा मिरवणुकीने पुसेगाव यात्रेचा शुभारंभ। विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी झांजा आणि लेझिम पथक करत झेंडा मिरवणुकीची शोभा वाढवली आहे। बीडच्या माजल गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरात कचऱ्याचे ढीग। त्याची दखल घेत राजे शिवाजी गणेश मंडळाकडून स्वच्छता करण्यात आली आहे। नवी मुंबईत पुनर्विकासासाठी सिम्प्लेक्समधील रहिवाशी आक्रमक। पुनर्विकासाच्या नावाखाली दादागिरी, दबाव आणि फसवणुकीला विरोध असल्याचं रहिवाशांचं स्पष्टीकरण। यवतमाळमधील शेतकरी दिव्यांग शेतकरी घटकांचे प्रलंबित प्रश्न। चॉकलेट नको, न्याय द्या, नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्या। तीव्र मागणी करत नागपुरात गुरुदेव युवा संघाचं आंदोलन। लातूरात राज्यात कृषी पणन आणि नाफेडमध्ये महाघोटाळा। ब्लॅकलिस्ट कंपन्यांना देखील खरेदी केंद्राची खैरात। मनसेचा थेट आरोप। कारवाई न केल्यास मनसे स्टाईल खळकट्यात आंदोलनाचा इशारा। हिंगोलीच्या पोत्रा शिवारात बिबट्याचा शेळ्या वासरांवर हल्ला। तर परिसरात दहशतीचं वातावरण। वनविभागानं बसवले पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे। वर्ध्यात नवोदय प्रवेश प्रक्रिया सुरळीत। परीक्षेत 23 केंद्रांवर 7,744 विद्यार्थ्यांचा सहभाग। तर 355 विद्यार्थ्यांची अनुपस्थिती। सिंधुदुर्गच्या कणकवलीत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ऑपरेशन दरम्यान युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप। संतप्त नातेवाईकांकडून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण। सह्याद्री एक्सप्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करावा। प्रवाशांची मागणी। 2 वर्ष लोटली तरी गाडीचा अद्यापही विशेष दर्जा। यामुळे तिकिटांचे दरही जास्त। विशेष दर्जा काढून मुंबईपर्यंत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी। भिवंडीच्या गुंदवली गावातून निघाली आहे स्वर्गीय दिबा सन्मान रॅली। नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव देण्याची मागणी। रॅलीत विद्यार्थी आणि गावातील नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग। मुंबईच्या प्रभादेवीतील प्रतिष्ठित प्रभादेवी चौक म्हणजेच दत्तू बांदेकर चौकाचे अनावरण। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विकास निधीतून आणि स्थानिक नगरसेवक यांच्या प्रयत्नातून चौकाची उभारणी।
लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली 10 ते 15 वर्ष जुन्या झाडांची कत्तल, वृक्षप्रेमींची मला वाचवा मोहीम राबवत आंदोलन. वाशिमच्या एसएमसी शाळेत ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त जनजागृती उपक्रम, हरित सेनेच्या वतीनं विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात ऊर्जा कार्यक्षमतेचं महत्त्व सांगण्यात आलंय. सोलापूरच्या बिबिदारफळ गावात शेतकऱ्यांचे गव्हाणीत उड्या टाकून आंदोलन, उसाला 3000 दर जाहीर करण्याची मागणी. लोकमंगल साखर कारखान्याचे कामकाज बंद, शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. कराडच्या सासपडे गावात मालमत्तेवरून कौटुंबिक वाद, कोर्टात 2 नातवांची वडील आणि आजीवर न्यायालयात केस. या प्रकरणी तडजोड पत्राद्वारे प्रकरण मिटवण्याचा लोक अदालतीचा प्रयत्न यशस्वी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भगसाळ नदीला संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू. दरवर्षी पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत. या अनुषंगानं नदीतील गाळ उपसा आणि संरक्षक भिंत उभारणी सुरू. इंदापूरच्या ओम क्षीरसागरची भारतीय सैन्यात निवड, शहरातून डीजेसह भव्य मिरवणूक. मिरवणुकीत माजी सैनिक, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. इंदापूरच्या माळवाडी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंदी बाजाराचे आयोजन, 39 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, आत्मविश्वास आणि उद्योजकतेचे प्राथमिक धडे. धुळ्यात थंडीमुळे भाजीपाला पिकाला फटका, उत्पादन घटल्याने भाजीपाल्याच्या दरात घट. धुळ्यात तापमान सध्या 5 ते 6 अंश सेल्सिअसवर. वर्ध्यात नाफेडकडून कापूस खरेदी केंद्र सुरू, खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याला यश. वर्ध्यातील सिंदी, सेलू, आर्वी, तळेगाव, कारंजा येथे खरेदी सुरू. निर्णयामुळे शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळणार. दुबईत सुरू असलेल्या 19 वर्षाखाली आशिया चषक क्रिकेट सामन्यात भारताचा पाकिस्तानवर 90 धावांनी विजय. भारतानं दिलेलं 240 धावांचं आव्हान गाठताना पाकिस्तानचा संघ 150 धावांवर सर्व बाद. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या T20 मालिकेतील तिसरा सामना भारतानं 7 गडी राखून जिंकलाय. मालिकेत भारताची 2-1 सरशी. जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू मेस्सीचं मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जंगी स्वागत. मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी. वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ. फडणवीस आणि मेस्सींच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन. प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत 60 गुणवंत खेळाडूंना दिली जाणार स्कॉलरशिप. प्रोजेक्ट महादेवाच्या उद्घाटनासाठी वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र फुटबॉल एम्बेसिडर टायगर श्रॉफ उपस्थित. गॉड ऑफ द क्रिकेट सचिन तेंडुलकर कडून त्याची 10 नंबरची जर्सी मेस्सीला भेट. जिंदाल ग्रुपतर्फे प्रोजेक्ट महादेवाला देण्यात आलाय 75 लाखांचा चेक. अमृता फडणवीस यांना सेल्फीचा मोह आवरला नाही, मेस्सी सोबत घेतला सेल्फी. राम मंदिर चळवळीतील शहीदांचं स्मारक बांधणार, अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीत निर्णय. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेअंतर्गत उद्योजकांना जेम पोर्टलवर स्थान मिळणार. योजनेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचं वेधलं लक्ष. भारतावरील ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध. अमेरिकेच्या संसदेत भारतावरील 50% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव. 3 प्रभावशाली काँग्रेस सदस्यांचा प्रस्ताव. ऑस्ट्रेलियातील बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निषेध व्यक्त. हल्ल्यात प्रियजनांना गमावलेल्या प्रति पंतप्रधानांकडून संवेदना व्यक्त. दहशतवादांच्या प्रकाराविरुद्धच्या लढाईला भारताचा पाठिंबा. ब्रेकनंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईमध्ये वेगाने गाडी चालवण्याचे प्रकार सुरूच. सी लिंकवर वेगाने गाडी चालवत असल्याचं व्हिडिओ समोर. तर उपवन परिसरात वेगाने गाडी चालवत महिला, सनरूफमधून सिगारेट पितानाचा व्हिडिओ समोर.
नाशिकच्या सिन्नर येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. टायर फुटल्यामुळे किया गाडी महामार्गावर उलटून ट्रकला धडकली. अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. मुळशी धरण परिसरात नानिवली गावात तारेच्या कंपाऊंडला पाय अडकलेल्या बिबट्याचे रेस्क्यू टीम, वनविभाग तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश. बावधन येथे बिबट्यावर उपचार सुरू. बीडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याच्या घराला आग लागली. घरातील कापूस, कपडे, दागिने, धान्य संपूर्ण जळून राख. बीडच्या बाभळवाडी गावातील ही घटना. पंचनामा करून तत्काळ मदत देण्याची पीडित कुटुंबांची मागणी आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ फाट्यावर ट्रकला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. कापसाने भरलेला ट्रक या आगीत जळून खाक झालाय. सुदैवाने मात्र कोणतीही जीवितहानी नाही. बीडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात घोडा आणि मेंढीचा फडशा. फुलसांगवी शिवारात बिबट्याची मोठी दहशत. मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान. ग्रामस्थांकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. चिखलदरा घाटात उतारावरून खाली जाणारी बस अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू. दुर्घटनेत 2 प्रवासी जखमी. भिवंडीत फातिमानगर परिसरात भंगार गोदामाला भीषण आग. आगीत भंगाराची 3 गोदामं जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सातारा तालुक्यातील बोरगावजवळ पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वऱ्हाडी ट्रॅव्हल्सचा अपघात. 3 जण किरकोळ जखमी. अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी पोलिसांच्या प्रयत्नानंतर हळूहळू सुरळीत. इंदापुरात भिगवण बारामती मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीवरील 55 वर्षीय शिक्षकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू. ट्रक चालकाविरोधात भगवती पोलिसात गुन्हा दाखल. बीडच्या डोईठाणा आष्टी रस्त्यावर 2 बिबट्यांचा नाईट वॉक. परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन. व्हिडिओची दखल घेत वनविभागाची सदर भागाला भेट. साताऱ्यातील पुसेगावमध्ये दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. सांगलीच्या देवराष्ट्रेत एकाच ठिकाणी 4 बिबट्यांचे दर्शन. शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलाय. बेल्जियम शेफर्ड जातीच्या श्वानामुळे वाचला शेतकऱ्याचा जीव तर गावात भीतीचं वातावरण आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटी रुपयांचा निधी देण्यास विरोध. शिवाजी पार्क रहिवासी संघटनेचा विरोध. राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने मंदिराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेतलाय. पातूरजवळ मुरुम घेऊन जाणाऱ्या टिप्परला एसटी बसची धडक. अपघातात 2 महिला जखमी. अकोला वाशिम महामार्गावरील बोडखा गावाजवळ अपघात. मुंबईतील काही भागातील हवा धोकादायक. गोवंडीतील हवेचा निर्देशांक 230 वर. झारखंडमध्ये हत्या करून कोल्हापुरात लपलेल्या 2घांना अटक. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई तर आरोपी बिहार पोलिसांच्या ताब्यात. हिंगोलीत गोरेश्वर भोलेबाबा यात्रेला सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात सूरज मोरे यांची रत्नागिरी जिल्हा न्यायाधीशपदी निवड. यावेळी त्याच मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आलंय. महाराष्ट्रात सत्यानाशाची सुरुवात. राज्यातून मुली गायब होण्याच्या प्रकरणावरून सामनातून सरकारवर टीका. जनता शांत बसले तर महाराष्ट्राचा सत्यानाश होण्यास वेळ लागणार नाही. सामनातून हल्लाबोल. परदेश दौऱ्यावर सदस्यांनी कसे वागावे यासाठी चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती. सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, अमीन पटेल, सुनील प्रभू यांचा समितीत समावेश. बंजारा समाजाच्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत करा. स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास खऱ्या अर्थानं स्वतंत्र बंजारा समाजाला मिळेल. आमदार राजेश राठोड यांची विधानसभेत मागणी. त्या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा लोकशाही मराठी.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.